तुम्हालाच फोन केला कंपनीचे मॅनेजर, मला बाकी कोणीच नको ओके, म्हणून ओके. मेन यांना म्हणलं मला माणसं दे. आता परवा दिवशी लेबर नाही ना, प्रत्येक खोडाला अर्धा लिटर होतं. बर 5 पॅकिंग नेले. हे सोडायच्या अगोदर आहे ना जवळपास 300 झाडं बसले होते. डायरेक्ट बसले होते. हो, टोटल पिवळे पडले, रिवर्स झाले आणि पानगळीच्या अवस्थेत होते. पण आता इतके फुटले ते का जवळपास माझं वेस काकडी रोडला वेस जे पोहेगावच्या अलीकडं पोहेगाव आहे, माहिती आहे ना? हा, अलीकडं आहे ना, अलीकडं तिथं शेती आहे माझी. बरं. 22 एकर शेती आहे. द्राक्षे, डाळिंब, पेरू, पपई. मग आता हे डाळिंबाला पण अप्लाय केलं बर आणि आता ते तसं ड्रिप मधून सोडत होते. म्हणजे त्यांना म्हणलं कंपनीशी चर्चा करून त्या फोन बोललं मला काही माहित नाही, परंतु मी ते डायरेक्ट आहे ना थोडाला सोडलं लेबर. आता एवढं सोडलं म्हणजे माझे होते 4 पॅकिंग 1200 लिटर नाही सोडले. तिने मला 250 सांगितलं होतं, पण झाडं मोठाली थोडंसं बुंद्याला घर का येणं शक्य नव्हतं. मग अर्धा लिटरनं सोडलं. नेमॅटोडचा काही शिल्लक नाही, काही शिल्लक नाही. टोटल झाडं क्लिअर झाली. ही वस्तुस्थिती सांगतो मी तुम्हाला. मी इथं गेलं ते बघितलं ना, ते नाव वाचलंय युनिप्लॅनचं. मला फळबागेचं द्या. अच्छा. म्हटलं फळबागेचं द्या, जे फळबागेचं असेल ते हे भेटले पॅकिंग म्हटल्यानंतर आपलातून फरक आपलातून ते आजपर्यंत नेमॅटोडला फरकच नव्हता. जे नेमॅटोड इतका होता का नेमॅटोडचं बोरावाने असे डायरेक्ट आहे ना मुळीला खोडापाशीच मुळीला असं मोठं हे झालं. ते बस्ट होऊन आतमध्ये काळं झालं. नेमॅटोड बस्ट झालं आणि टोटल फांदी टोटल तिथली जी आहे ती वाळूनच गेलो होतं. टोटल मुळीच वाळून गेली. ते परत आता खोडापासून मुळ्या पडतो. अभिनंदन तुमचं. थँक्यू. आणि तुमच्या प्रतिक्रिया खूप छान दिल्या तुम्ही. नाही माझा 55 एकर फळबागाचे सगळं. अरे वा. फळबागेवरच काम करून स्वतःच.